Today we are going to discuss about impulse. Okay, impulse हा point आपण discuss करणार आहोत. Now here, what is mean by impulse? When a large force, when a large force works on a body for very small time interval, it is called impulsive force. An impulsive force does not remain constant but changes first from 0 to maximum and then maximum to 0. Basically, what is impulse? It is a very large force. Actually, large means खूप large नहीं है, but it is a force. Large force we can consider as compared to time. Okay, so it is a force. हा जो force आहे, it acts for very short duration. खूपच कमी ड्युरेशन साठी किंवा शॉर्ट ड्युरेशन साठी काय होतोय, हा ऍक्ट होतोय असं आपण म्हणतो. हा जो काही ऍक्ट होत असेल त्यावेळेस त्यावेळेस काय होईल की फोर्स लार्ज अमाउंट त्याचा इफेक्ट जो आहे, जरी आता इथे आपण काय म्हटलेलं आहे की फोर्स आहे आणि तो खूपच स्मॉल ड्युरेशन साठी आहे. इवन द फोर्स इज ऍक्टिंग फॉर व्हेरी स्मॉल ड्युरेशन, इट्स इफेक्ट्स आर सिमिलर. इफेक्ट्स जे आहेत ते सिमिलर आहेत इवन दो द फोर्स इज लार्ज. म्हणजे फोर्स लार्ज आहे, टाइम खूप कमी आहे, तरी त्याचा जो इफेक्ट आहे तो काही चेंज होत नाही आणि त्याच्यावरून इफेक्ट जो आहे उलट फोर्स लार्ज टाइम साठी पेक्षा जर फोर्स आपण अप्लाय केला त्याच्यापेक्षा सुद्धा याचा इफेक्ट जास्त येऊ शकतो किंवा जास्त येतो. Okay, so impulse of a force is a measure of total effect of force. So impulse of a force म्हणजे टोटल फोर्सचा आपण काय करतोय, मेजरमेंट करत आहोत किंवा मेजर करत आहोत. ओके, next point that we are going to discuss. Okay, few points for impulse. It is a vector quantity. What is this? This is a vector quantity. So all the rules of vectors will be applicable. So formula, basically the formula for impulse साठीचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला हा असा दिला जातो. हा फॉर्म्युला F equals to, sorry, I equals to F into dt, where F is a force, dt is a very small time for which it acts. So basically, if we write in terms of vector, this is R vector which is equal to F vector into dt. Obviously, t is not a vector quantity. T ही quantity vector quantity नहीं. So it is a vector quantity. Next point, what are its dimensions? Before going to dimensions, we will discuss its units. So impulse is nothing but multiplication of force and time. So its SI unit, त्याचा जे SI unit आहे ते आपण स्ट्रेट फॉरवर्ड न्यूटन सेकंड असं सांगू शकतो. CGS जर युनिट पाहिजे असेल तर ते काय असेल, डाइन सेकंद असेल. ओके, and when we talk about its dimensions, आपल्याला ज्यावेळेस त्याचे डायमेन्शन्स फाइंड आउट करायचे आहेत तर ते कशा पद्धतीने फाइंड आउट केले जाऊ शकतात, हे आपण त्याच्या युनिट्स वरून ते फाइंड करू शकतो. बरोबर आहे, युनिट्स वरून. फॉर एक्झाम्पल न्यूटन. आता डायमेन्शन्स जर पाहिजे असतील इम्पल्सचे, आय फॉर इम्पल्स, then it means dimensions for Newton, that is dimensions for force into dimensions for time. Here dimensions of force are m1, l1, t raised to minus 2, and for time it is time t. Okay, so when we multiply m1 l1 t raised to minus 1, तर याचे डायमेन्शन्स काय येतात, m1 l1 t minus 1 हे डायमेन्शन्स आहेत. त्याची जी क्वांटिटी आहे, युनिट जे आहे ते न्यूटन सेकंद, त्याचबरोबर सीजीएस मध्ये काय येईल, हे डाइन सेकंद असं येत असेल. डाइन सेकंद हे त्याचं युनिट आहे, एसआय युनिट डाइन सेकंद. नेक्स्टली, इफ वी वॉन्ट इन एमकेएस फॉर्म, तर एमकेएस फॉर्म मध्ये इम्पल्स युनिट आपण कसं सांगू शकतो, किलोग्राम मीटर पर सेकंद. आणि सीजीएस मध्ये हे युनिट जर सांगायचं असेल तर ग्रॅम मीटर पर सेकंद. दिस इज द वे टू
say this unit. I hope you understood what is dimension and SI unit of impulse. Okay, impulse खूप कमी वेळासाठी एखादं काम होणं. मी एक्झाम्पल सांगतो. सपोज आपण क्रिकेट खेळत आहोत, त्यावेळेस आपण बॅटने जर बॉलला टोलावलं, त्यावेळेस जो टाइम आहे इट इज फ्रॅक्शन ऑफ सेकंड. तो जो टाइम आहे तो काय असतो, फ्रॅक्शन ऑफ सेकंडचा टाइम असतो. फॉर दॅट पर्टिक्युलर टाइम बॅट्समन हिट्स द बॉल आणि त्यामुळे तो खूप दूरपर्यंत जातो. इवन द मोशन ऑफ अ बॅट अँड बॉल आर इन अपोजिट डायरेक्शन. आता त्याच्यामध्ये त्याचा मासचाही इफेक्ट होतो, पण सध्या सुद्धा आपण एवढं लक्षात ठेवूयात की खूप शॉर्ट पिरियड साठी आपण काय केलेला असतो, तो फोर्स अप्लाय केला असतो, त्याचा तो रिझल्ट. किंवा फुटबॉलमध्ये आपण फुटबॉलला ज्यावेळेस किक करतो, फुटबॉलला ज्यावेळेस किक केलं जातं, त्यावेळेस होतं काय की तो काही मोशन घेतो आणि खूप दूरपर्यंत जातो. तर फोर्स आपण खूप शॉर्ट पिरियड मध्ये अप्लाय करतो, त्याचा इफेक्ट हा त्या टोटल फोर्स एवढाच होतो. Next point that we are discussing here is force time graph. So force time graph जो आहे तो इथे रिप्रेझेंट केलेला. This looks like this here. हे आपण इथे रिप्रेझेंट केले. हा जो फोर्स टाइम ग्राफ रिप्रेझेंट केलेला आहे, त्याच्यासाठी आपण बघूया की y ऍक्सिस जो आहे तो फोर्स रिप्रेझेंट करत आहे. x ऍक्सिस इज रिप्रेझेंटिंग टाइम. सो दीज आर फोर्स अँड टाइम ऍज पर गिवन. हे अशा दिल्या पद्धतीनं फोर्स आणि टाइम हे असे असतात. ठीक आहे, आपण थोडं व्यवस्थितपणे बघूया त्याला. ग्राफ जो आहे वी विल डिस्कस इट. सो देयर दे हॅव मेन्शन्ड द ग्राफ. जो आपण एक ग्राफ मेन्शन केलाय, तो ग्राफ प्रीवियस आत्ताच बघून झाला आपला तो ग्राफ. त्या ग्राफ मध्ये बरेचसे पॉइंट्स डिस्कस केले, तो मी इथे रीड्रॉ करण्याचा प्रयत्न करतो. ओके, दिस इज द टाइम ऍक्सिस, दिस इज अ फोर्स ऍक्सिस अँड हिअर दिस इज द. सो बेसिकली हा टाइम असेल आणि हा काय आहे, फोर्स. आपण यापूर्वी एक चॅप्टर आपला जो युनिट्स डायमेन्शन झालं त्यावेळेस किंवा वन डायमेन्शनल मोशन झाले, ऍट दॅट टाइम वी हॅव डिस्कस्ड, आपण डिस्कस केलेला आहे एक कन्सेप्ट. त्या कन्सेप्टचं नाव काय आहे, एरिया अंडर द कर्व. एरिया अंडर द कर्व हा पॉइंट आपण डिस्कस केला. म्हणजे जो काही कर्व आहे त्या कर्वच्या अंडर जो काही एरिया येत असेल त्या एरियाचा आपण बघू. हा इथे मी दाखवतोय, रिप्रेझेंट करत आहे. सो एक्झाम्पल वाईज, एक सेकंड, let us change with the color. Let me change. So for example, जो ग्राफ आपण तिथं बघत होतो तो हाच ग्राफ आहे. In this graph, this is force over here, this is time, and now this is a triangle. You do know the triangle. So area of triangle is what, half base into height. याचा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे, बेस इंटू हाईट हा फॉर्म्युला आहे. आता याचा जो बेस आहे तो बेस किती आहे ह्या डायग्राम मध्ये. हियर इफ यू सी दिस विल बी द बेस अँड विच इज नथिंग बट द टाइम. हा जो बेस इथे रिप्रेझेंट केलाय तो काय आहे, काहीतरी टाइमच असेल. लेट अस कॉल दिस ॲज अ कॅपिटल टी. अँड हियर दिस इज अ फोर्स. हा जो आहे तो काय आहे इथं, फोर्स असणार. सो एरिया, ज्यावेळेस आपण बेस असा शब्द वापरतो तर त्याचा जो बेस आहे तो बेस आपल्याला किती मिळतोय, हा बेस टी एवढा मिळतोय. सो इट इज 1/2. बेस इज टाइम अँड हाईट इज व्हॉट, फोर्स. सो हियर इफ यू कन्सिडर दिस 1/2, हा एक कॉन्स्टंट आहे 1/2. इट इज एफ इंटू टी. दिस इज अ कॉन्स्टंट. ह्याचं युनिट काय येणार आहे, ह्या एरिया ऑफ ट्रायंगल ह्याचं युनिट काय येणार आहे, फोर्स इंटू टाइम. सो इट इज न्यूटन सेकंड. बेसिकली हियर फॉर दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल we have applied a force for this much of time and this will gives us the impulse. So what is impulse? Impulse is area under the curve for ft curve. F is on y axis, t is on x axis. ft curve साठीचा आपला हा जो आहे इथे रिप्रेझेंट केलेला तो काय असणार आहे,
एक इम्पल्स आहे फॉर दिस मच ऑफ टाइम. ओके, नाउ बॅक टू आवर स्लाइड्स. एक सेकंड. हे आपण ऑलरेडी इथे डिस्कस केलं, हे पॉइंट आपला डिस्कस झालेला. नाउ मूव्हिंग टू नेक्स्ट स्लाइड, लेट मी क्लिअर दिस वन. सो इम्पल्सचा जो फॉर्म्युला आहे तो तर आपण ऑलरेडी आता इथेच बघितला. इम्पल्सच्या मध्ये आपण काय सांगितलं होतं की हा फोर्स आहे, या व्हॅल्यूज आहेत, अशा पद्धतीने त्याच्यामध्ये चेंजेस होतात. ठीक आहे, इथे तेच दिलेलं आहे. नाउ वी विल डिस्कस अबाउट द ऍव्हरेज फोर्स. आता प्रिव्हियसली फॉर्म्युला जो लिहिला होता तो फॉर्म्युला काय होता, I is equal to F into dt. Here, this impulse is nothing but if you consider the time difference, this will give us the average force. हा काय करतो आपल्याला एक average force. F, if F average is the average magnitude of a force, then impulse is equal to F average into delta T. Likewise, you will get this much. So, ह्या ठिकाणी this symbol particularly, ह्या symbol आपण integration असं म्हणतो. Those who are not familiar with integration, for them I am telling this symbol is for integration. Basically ज्यावेळेस आपण इंटिग्रेशन असा शब्द वापरतो किंवा इंटिग्रेशन असं म्हणतो, त्यावेळेस होतं काय, इंटिग्रेशनचा मी फॉर्म्युला सांगतो. इंटिग्रेशन ऑफ एनिथिंग, दिस सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन हे असं आहे. त्याच्यामध्ये काय असेल, फॉर एक्झाम्पल एक्स dx असं इंटिग्रेशन असेल तर त्याचा पॉवर काय आहे, एक. फॉरगेट अबाउट दिस. it power will be increased by 1, so ह्याचा power 1 होता तर तो 2 झाला and that will reflected into its denominator. So this is example of the integration चे examples आहे. Now in this ft graph, या ft graph मध्ये आपण काय केलेलं की f ऍक्सिस जो आहे म्हणजे y ऍक्सिस जो आहे त्याच्यावरती फोर्स रिप्रेझेंट केला आणि t ऍक्सिस जो आहे त्याच्यावरती आपण टाइम रिप्रेझेंट केला. And if you see this here, you will find that the force is acting for this much of time. ह्या इथं T1 पासून T2 पर्यंत काय होत आहे, फोर्स ऍक्ट होत आहे. T1 पासून T2 पर्यंत फोर्स ऍक्ट होत आहे आणि यालाच आपण इम्पल्स असं म्हणू शकतो. जसं की इथे दिलेलं आहे, इंटिग्रेशन I is equal to F into dt. But what will be the time? This time is lower limit is T1 up to upper limit is T2, which will be equal to F average, and next integration from T1 to T2 into dt. Now what is will be this dt? ह्याला आपण कसं लिहू शकतो? This will be F average into T. ह्याचं dt चं आता इथं बघा, ह्याला मी इंटिग्रेशनच्या नॉर्म्स मध्ये सांगतो. हा इथं टी काहीच नाही आहे म्हणजे टीचा पॉवर किती आहे, 0. मी इथं ऑलरेडी रूल सांगितलं, जो पॉवर आहे त्याच्यामध्ये एक ऍड होईल. 0 + 1 म्हणजे किती झाला, 1, आणि तोच डिनॉमिनेटर मध्ये. सो टी डिवायडेड बाय 1 विच इज नथिंग बट द टी, आणि त्याचे दोन लिमिट्स आहेत, हे T1 टू T2. सो इट विल बी इक्वल टू F average into T2 minus T1. ह्या लिमिट कशा वापरायच्या, हायर लिमिट मायनस लोअर लिमिट. तर इम्पल्स किती आला इथं, इक्वेशन इम्पल्स I is equal to F average into T2 minus T1, and this is nothing but F average delta T. Now what is delta T? Delta T is the time difference. हा जो आहे तो टाइम डिफरन्स असणार आहे आणि त्याच्यावरती हे इम्पल्स डिपेंड. I hope you understood this one. Okay. Nextly, over here, what is impulse? Impulse is the impulse of the force. आपण actually impulse ला impulse of the force म्हणतो. Generally आपण impulse जरी म्हणत असलं तर it is impulse of force. It is equal to change in momentum. Do you know what is mean by momentum? Momentum P equals to mass into velocity. हे झालेलं आहे तरी पण मी इथे सांगतो, P is equal to m into v. It is a vector quantity.
mass into velocity आहे. This statement is known as impulse momentum theorem. ह्या स्टेटमेंटला आपण काय म्हणतो, इम्पल्स मोमेंटम थेरम असं म्हणतो. So the impulse of a force is equal to change in momentum. We have discussed Newton's second law, where what we have understand that a rate of change of momentum is nothing but a force. The rate of change of momentum म्हणजेच काय आहे, फोर्स आहे. आणि इम्पल्स म्हणजेच काय, अप्लाइड फोर्स इनटू टाइम. अप्लाइड फोर्स इनटू अप्लाइड फोर्स इनटू टाइम, बरोबर आहे. अप्लाइड फोर्स इनटू टाइम त्याला म्हणतो. आणि हा फक्त एकच कंडिशन आहे, द टाइम ऑफ ऍक्शन किंवा ऍप्लिकेशन जो आहे टाइम, तो कसा असेल, छोटा टाइम. ओके. सो हियर व्हाट इज what is impulse momentum theorem? Change in momentum is equal to the impulse. आता बेसिकली इफ यू सी दिस, याला आपण एका वेगळ्या पद्धतीने का समजू शकतो, कारण मी तेच पॉइंट्स आता आपण पुढच्या स्लाइड कडे जाण्यापूर्वी तेच सांगतो मी, की इम्पल्स जो आहे, आता आपण इम्पल्स जो आहे तो बघितला. इम्पल्स इज इक्वल टू फोर्स इनटू टाइम. जसं की युनिट काय आहे, न्यूटन सेकंद. त्यालाच आपण कसे लिहू शकलो होतो, किलोग्राम मीटर पर सेकंद असे हे युनिट. If you see the SI unit of momentum, P is equal to m into v. मास साठी काय, किलोग्राम, आणि वेलोसिटी साठी काय आहे, मीटर पर सेकंड. सो इफ यू सी बोथ द युनिट्स, these both units are same. हे त्याचे युनिट जे आहे ते कसे आहेत, सेम असणार आहेत. कुणासाठीचे युनिट्स सेम आहेत, इम्पल्स साठी आणि मोमेंटम साठी. that's what it was mentioned. आपण जे मगाशी स्लाइड मध्ये बघितलं की impulse is change in momentum. हे काय आहे, शेवटी चेंज इन मोमेंटमच आहे. कारण फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, डेल्टा पी डिवायडेड बाय डेल्टा टी आहे. इम्पल्स काय सांगतो, एफ इंटू डेल्टा टी आहे. पुट दिस व्हॅल्यू डेल्टा पी इंटू डेल्टा टी डिवायडेड बाय डेल्टा टी. डेल्टा टी will gets cancelled. What remains, delta p. So impulse is equal to change in momentum. Impulse काय आहे, change in momentum इतकाच असणार आहे impulse. Okay. Moving to next one. Here जे आता मी पॉइंट सांगितले होते तेच पॉइंट्स आहेत. फ्रॉम न्यूटनचा सेकंड लॉ, F is equal to dp by dt, rate of change of momentum. And we do know this formula. Previous slide मध्ये आपण हाच फॉर्म्युला बघितला होता. But F is equal to, it will be equal to change in dp. आता हे लिहिलंय, डायरेक्ट लिहिलंय ते हेच आहे. मी मग लास्ट स्लाइड मध्ये जे रिप्रेझेंट केलं ते हेच आहे. इंटिग्रेशन F dt from t1 to t2, which will be equal to, now force is, हे इंटिग्रेशन जे आहे t1 पासून t2 पर्यंत, f चा फॉर्म्युला लिहा, dp divided by dt times dt. now this dt will get cancelled. dt जो आहे त्याच्यामधला तो काय होतो, कॅन्सल होतो. आणि जर तो कॅन्सल झाला तर राहते काय, फक्त dp एवढं राहतं. इंटिग्रेशन फ्रॉम t1 to t2 which is equal to dp. हा आहे. आता हे स्मॉल व्हॅल्यूज मध्ये आहेत, आपण त्याच्या लार्जर व्हॅल्यूज साठी जर विचारात घेतला तर हे काय येतं, p2 minus p1 and which is nothing but the impulse. आता वेक्टर फॉर्म मध्ये आपण I वेक्टर equals to p2 वेक्टर minus p1 वेक्टर which is equal to delta p वेक्टर. Delta p vector is nothing but change in momentum, and this is called as impulse momentum theorem. त्यालाच आपण impulse momentum theorem असे म्हणतो. ओके. एक्झाम्पल्स इथं याच्यामध्ये गेले. हे एक्झाम्पल काय आहे, हिटिंग और किकिंग, कॅचिंग, जम्पिंग, ड्रायव्हिंग, ड्रायव्हिंग नाही, डायव्हिंग, हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. हे एक्झाम्पल्स काय काय आहेत त्याचे, ते एक्झाम्पल्स बघा. की
एखाद्या ठिकाणी कोलिजन हेही त्याचे एक्झाम्पलच आहे. हिटिंग, किकिंग, कॅचिंग, जम्पिंग. सो दीज आर एक्झाम्पल. Catching. So if you catch a ball, for example, in cricket, hitting, if you hit a ball in cricket or with cricket bat, or for example hockey stick, etc. in play while playing hockey. नेक्स्ट इज डायव्हिंग. ते ड्रायव्हिंग नाही आहे, डायव्हिंग आहे. डायव्हिंग म्हणजे स्विमिंग करत असताना जे आपण सूर मारतो, असं डाईव्ह करतो, त्याला आपण डायव्हिंग म्हणतो. वेन यू जम्प, जम्प करत असताना सुद्धा, म्हणजे बघा की जर सपोज तुम्ही जम्प करत आहात, कुठल्या तरी ठिकाणी जम्प करत असताना जर सपोज सरफेस जर हार्ड असेल, तुम्ही त्याच्यावर जम्प जर केले, तर तुम्हाला त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये कमीत कमी वेळेमध्ये जास्त फोर्स अप्लाय होतो. म्हणजे थोडक्यात जर तुम्ही एक दोन आपण अजून करूयात की एक 5 ते 7 फुटावरून उडी मारली, ठीक आहे, आणि समजा पाण्यामध्ये तुम्ही ती उडी मारता, तर तुम्हाला तेवढं लागत नाही जर तुम्ही व्यवस्थित जम्प केली असेल सर. पण जर तेच हार्ड फ्लोअरवर केला, तर तो जो 5-7 फुटामध्ये तुम्हाला चांगली इजा होऊ शकते पायाला. बोन्स मे ब्रेक. सो यू हॅव टू व्हेरी केअरफुल अबाउट दॅट. ठीक आहे. म्हणजे कमी वेळेमध्ये जर काही झालं, इफेक्ट झाला, तर तो कसा होतो हे मी इथे सांगतो. हे एक्झाम्पल्स आहेत: हिटिंग, किकिंग, कॅचिंग, जम्पिंग, एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके. Now we will discuss a few numericals. A ball of mass 150 gram moving with an acceleration of 20 meter per second square. 20 meter per second square हे त्याचं acceleration आहे. ह्या acceleration नुसार मूव होतोय. इट हिट बाय अ फोर्स विच acts on it for 0.1 second. द इम्पल्सिव्ह फोर्स, त्याच्यावरती ऍक्ट होणारा इम्पल्सिव्ह फोर्स किती असेल हे विचार. तुम्हाला काय विचारलं? इम्पल्सिव्ह फोर्स किती असेल. ओके. व्हॉट इज गिवन हियर? Mass is equal to 150 gram, which is equal to 150 into 10 to the power what? -3 किलोग्राम हे त्याचं मास झालं. नेक्स्ट ऍक्सेलरेशन किती आहे इथं? 20 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. आणि टाइम लक्षात ठेवा, इथं टाइम ड्युरेशन दिले, म्हणजे हा डेल्टा टी आहे. सो इट इज ऍक्टिंग फॉर 0.1 सेकंड. ह्या वेळासाठी हा ऍक्ट. So we do know the formula. I is equal to F into T. Force is not directly mentioned. So it is M into A into, sorry, F into T, delta T. A into delta T. म्हणजे M किती दिलेला आहे? 150 into 10 to the power -3 into acceleration is 20 and this one will be 0.1. तर हा 0.1 आणि हा 0 कॅन्सल झाला. 2 into 150 which is equal to 300 into 10 to the power -3 and it will be equal to 0.3 न्यूटन सेकंड. त्याची व्हॅल्यू किती येणार आहे? 0.3 न्यूटन सेकंद. म्हणजे ऑप्शन नंबर कोणता आहे? सी ऑप्शन इज करेक्ट. Next, here in this numerical, let me change the color here. In this numerical, 50, a force of 50 dynes, CGS unit आहे. 50 dynes has used a force of 50 dynes has used is acted upon a body of a mass of 5 gram. Here mass is 5 gram. And what has used here, which is at rest for an interval of 3 seconds. Interval of 3 seconds. So time delta t is 3 seconds. Then the impulse is I equal to question mark. हे तुम्हाला विचारलं गेलं. आणि सगळे लक्षात घ्या की इथे सगळे युनिट सीजीएस आहे, सॉरी एसजी एमकेएस आहेत किंवा एसआय युनिट्स आहेत. म्हणजे आपल्याला हे कन्वर्ट करून घ्यावं लागेल. ओके.
So do you know what is the relation between dyne and Newton? So 1 Newton equals to 10 to the power 5 dyne. So it means 1 dyne is equal to 10 to the power minus 5 Newton. So which will be equal to 50 into 10 to the power minus 5 न्यूटन एवढं येईल आणि मास साठी 5 into 10 to the power minus 3 किलोग्राम. नेक्स्ट अदर आपल्याला जे पॉइंट्स आहेत ते सगळे SI मध्ये ऑलरेडी आहेत. सो युजिंग फॉर्म्युला इम्पल्स I is equal to F into delta T. So F is equal to 50 into 10 to the power minus 5. ऑलरेडी फोर्स दिलेला आहे त्याच्यामुळे काही मासची गरज नाही. डेल्टा टी साठी किती दिलेला आहे हा 3 सेकंद एवढा दिला. मल्टिप्लाय करा हे 150 into 10 to the power minus 5. सो 150 ऑप्शन मध्ये नाही तर ह्याला ऍडजस्ट करा. 1.5 into 10 to the power minus 3 impulse unit and Newton second. Here this C option is correct. C option जे आहे ते correct असेल. Now moving to our next numerical. In this numerical, what has mentioned the time force curve of a particle executing linear motion is as shown in a figure. The momentum acquired by the particle in time interval from 0 to 8 seconds will be, okay, the force time curve of a particle executing linear motion is as shown in the figure. ह्या फिगर मध्ये दाखवले आणि विचारलं काय द मोमेंटम किती आहे हे विचार. थोडक्यात आता हा जो फोर्स कर्व आहे मी आपण डिस्कस केलं की FT कर्व gives us impulse, but at the same time what we have discussed impulse momentum theorem मध्ये की impulse is nothing but the momentum, change in momentum. impulse म्हणजेच काय आहे change in momentum. तर इथं त्यांनी विचारलं acquired by the particle in a interval of from 0 to 8. आता जर आपण इथं एरिया कॅल्क्युलेट करायला जर गेलं तर डायरेक्ट एरिया तुम्हाला कॅल्क्युलेट करता येणार नाही कारण हा शेप एक्झॅक्टली सर्क्युलर किंवा असा नाही आहे. हा ट्रिग्नोमेट्रिकल फंक्शन आहे किंवा सायनुसॉइडल कर्व आहे असं आपण म्हणू शकतो. पण आता जर तुम्ही व्यवस्थित डायग्राम कडे जर बघितला जो मी पार्ट डार्क केलेला आहे तो पॉझिटिव्ह पार्ट आहे आणि आता जो करत आहे ते दोन्ही पार्ट कसे आहेत निगेटिव्ह. तर पहिल्या 2 सेकंद साठी फोर्स टाइम ग्राफ निगेटिव्ह आहे. लास्टच्या 2 सेकंद साठी हा एक निगेटिव्ह आहे. त्याचं एम्प्लिट्यूड जे आहे ते निगेटिव्ह मध्ये -2 आहे दोन्हीसाठी पीक एम्प्लिट्यूड म्हणतोय मी आणि पॉझिटिव्ह सायकल मध्ये सुद्धा +2 एवढं त्याचा एम्प्लिट्यूड. सो this curve is symmetrical. हा कर्व कसा आहे सिमेट्रिकल आहे. आता सिमेट्रिकल म्हणजे काय जेवढा तो पॉझिटिव्ह आहे जेवढा पॉझिटिव्ह साइडला आहे तेवढाच तो काय आहे तेवढा निगेटिव्ह साइडला पण आहे. म्हणजे काय होतं की हा जो पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे न्यूट्रल होऊन त्याचा आन्सर काय येतं 0 होतं. म्हणजे एका ठिकाणी पॉझिटिव्ह चेंज आहे एका ठिकाणी निगेटिव्ह चेंज आहे. एका ठिकाणी म्हणजे दोन्ही मिळून बघा ह्या दोन्ही निगेटिव्ह सायकल्स एकत्र करा एक निगेटिव्ह कर्व भेटतो आणि पॉझिटिव्ह आणि त्या दोघांचे सेम आहे. त्यांचा ह्याचा अर्थ काय एरिया अंडर द कर्व. आता जर तुम्ही पहिला जो पॉझिटिव्ह कर्व म्हणताय तो +2 पासून 0 पर्यंत घ्यायचा आणि खाली जो आहे तो 0 पासून -2 पर्यंतचा कर्व घ्यायचा. लक्षात असू द्या. इफ यू डू in that manner you will get 0 answer if there is a particular formula for this. Okay, so its answer is 0. its answer किती असणार आहे 0 एवढं. Okay, in next class we will discuss about the law of conservation of linear moment.